बघा अगोदर टेस्टिंग चालू आहे लाइटिंगची। चेंज करो लाइट, चेंज कर रहा है। आता ट्रॉफी पुसून झालेल्या आहेत, अजून मी ठेवल्या परत काचेवर। बघा आता बघा एकदम नीट लावलेले आहे। गाइस स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आगरीपोली श्रवण पाटील ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। सो गाइस आता मी सुटलो आहे क्लासेसवरून, इकडे गोखुरेला माझं क्लासेस आहे, मी क्लासेसला येतो इकडे। आता चालत जायला लागते इकडून खूप। आता गोखुरीच्या तलावावर चाललो आहे, भाई तिकडे येणार आहे हंटर 350 घेऊन, आणि तिकडून आम्ही जाऊ भाई अजून मी वेस्टला। आता ती हंटरची मायनसवाली हेडलाईट निघले, ती लावून घ्यायची आहे भाईला। सो तिकडे चाललो आहे आम्ही, आता निघलो आहे वेस्टला, भाई आलेला घ्यायला। आणि आम्ही कालच गेलेलो हेडलाईट बघायला, पण काल गेलो पण तिकडे तुम्हाला माहिती असेल वेस्टला 4 व्हीलरचे जास्तपैकी गॅरेज आहेत। आम्हाला तिकडे मुश्किलची 2 भेटले बाईकचे गॅरेज। मग तिकडे गेल्यावर विचारलं, एकाजवळ होते डुप्लिकेटवाले हेडलाईट, मग नंतर एकाजवळ भेटले ओरिजिनल, पण तो सांगतो का उद्या येईल। तर आज चाललो आहे आम्ही, तो बघूया तिकडे गेल्यावर। त्यांनी ॲडव्हान्स पेमेंट पण घेतलेलं आहे आमच्याकडून, सो बघूया। सो आम्ही आसपास दुकानाच्या पोचलेलो आहोत। आता शोधतोय कुठे आहे दुकान, कारण की लगातार लाईनशीर असतात ते गॅरेज इकडे। आम्ही इकडे आलेलो या दुकानात, भाई लावतो इकडे लावायला सांगितले। ही समोरचे हेडलाईट चेंज करायचे, फक्त मायनसवाली लावायचे। बघा अगोदर टेस्टिंग चालू आहे लाइटिंगची। पावर अच्छा बॉक्स देखा, बॉक्स पर तो सांगते पावर जाम आहे लाइटीला, एकदम पावरफुल लाइट आहे। ओरिजिनल है ना? ओरिजिनल है। हाँ, कॉपी में इतना पावर रहेगा ही नहीं। बॉक्स देखो, बॉक्स हा बघा बॉक्स, कितीतरी प्रकारचे असतात लाईट। यांचे कलेक्शन बघा केवढे आहेत। हेल्मेट बघा, पूर्ण बाईकचं सामान भेटेल इकडे। सो इकडे दादा हेडलाईट चेंज करतोय। अगोदर बघा अशी आहे, बघून घ्या, नंतर मायनसवाले लावते। इसका बटन लगा दो, क्या बंद करना है? मतलब अपना ऑटो पर लोबिंग चालू होता है ना पूरा, ऑलवेज चालू, कौन सा लोबिंग चालू है ना ऑलवेज। आप कहना चाहते हो कि ये वाला जो चालू रहता है वो लोबिंग पूरा दिन चालू रहता है ना, गाड़ी से ऑन करने के बाद चालू रहता है, तो वो वाइट वो चालू रहेगा। हाँ वाइट चालू, बटन दबाओगे ना तो ऑरेंज चालू होएगा, वैसा होएगा। आता बघा कशी बाईक दिसते, एकदम वेगळीच दिसते। भाई चावी लावून इकडेच गेलाय दुकानात, बोलतोय त्यांच्याशी लाईटबद्दल, कन्फर्म करून घेतोय अगोदर। सो मी इकडेच थांबतो थोडे वेळ। A few inches later. इकडे आता मस्तपैकी लाईट बसलेली आहे खाचेत रिंगमध्ये, ही काढून ही लावलेली आहे। सो लाईट बाहेर आहे तरी एवढी मस्त दिसते, लावल्यावर केवढी भारी दिसेल। सो तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा, मी तुम्हाला दाखवतो लावल्यावर। बघा इकडे जास्त कारचेच गॅरेज आहेत, परत इकडे ड्रीम कार ॲक्सेसरीज, इकडे फक्त सायकलचं आहे। आणि एकच इकडे लाईनमध्ये, या पूर्ण लाईनमध्ये एकच बाईकचं गॅरेज आहे। मग नंतर डायरेक्ट तिकडे लांब आहे एकदम। अजूनपर्यंत त्यांची काय ठाकटूक चालू आहे, तो पण थांबतो, खूप टाईम लागेल, कारण की इकडे बटन पण लावायचं आहे अपर टिपरसाठी। अपर टिपर नाही, म्हणजे कलर चेंज करायसाठी लाईट, कारण की लाईट व्हाईट पण होते, अजून ऑरेंज पण होते। इकडे बटन फिटिंग करायला लावलं आहे लाईटीसाठी,
जवळच लावतोय कारण की मग नंतरला इझी पडेल व्हायला. बघा बटनचं ऑप्शन कसं आहे, हे ऑन इकडून ऑफ आहे. चेंज करो लाईट. चेंज कर रहा है. यांना पण खूप आवडली लाईट. अच्छा लगा ना लाईट. तर स्टार्ट केली तर ती मधीतली पण पेटले मागची लाईट. फोकस अप्पर टिपर मस्त. बघा अशा डब्यामध्ये ते लाईट ओरिजिनलवाली. आता ही अगोदरची लाईट पॅकिंग करून देत आहेत घरी न्यायला. बघा लांबून एकदम लुक बाईकची एकदम खतरी दिसते अगोदरपेक्षा. याच्यावर फोटो एकदम भारी भारी येते. बघा भाईने सगळं माझ्या बॅगेतच भरायला लागले. नुसतं काय लाईट बीट सगळं याच्यातच. आता समजलं कशासाठी आणलेलं मला. तसं मला यायचं होतं, मला कंटेंट भेटलं थोडंसं. बाय ऑन करतोय बघा. ऑरेंजवाली. चला आता घरी गेल्यावर भेटतो. आता वाजल्यात एक वाजायला आल्यात. निघलेलो आम्ही 11 वाजता, 11:15 निघलो असेल बहुतेक. फायनली पोचलेलो आहे घरी. आता ईशानला लाईट दाखवू आपण. बाबू लाईट बघ इकडून ये. लाईट बघ कशी लावले. इकडे बघ, इकडे उभा राहा. लाईट बघ. कर चेंज. मस्त ना. अजून एक आणले इकडे लावू आपण मोठी. हा का चाललं ना इकडे तुझ्या डोक्यावर. अजून एक आणले लाईट तुझ्या इकडे लावायची आहे. हां आता संध्याकाळचे वाजले 5. अजून प्रीतना मी ट्रॉफी पुसायला लागलोय. खूप डूल बसलेली. हे बघा कवडे ट्रॉफी आहेत माझ्या. हे बघा टोटल कवडे ट्रॉफी आहेत. अर्ध्याहून जास्त गणपती मंडळातर्फे केलेले आहेत सत्कार. हे बघा सार्वजनिक श्री गणेश. हे पण गणेश उत्सव. फक्त हे नवरात्रीचं आहे. ही नवरात्रीची आहे. ही किल्ला बांधलेला त्याची आहे आणि ही नवरात्रीची आहे बस. बाकी सगळं आहे गणपतीत केले आहेत. ही मम्मीला दिलेली. आणि ही मूर्ती आम्ही किल्ल्यासाठी आणलेली. खूप लांबून एकदम सगळे दुकान शोधत भेटत नव्हती आम्हाला. मग ही भेटलेली आणि अजूनपर्यंत जपून ठेवले मिनी शोला. याच्याहून अगोदरची बाहेरजवळ आहे मूर्ती. आणि ही आताची सत्कार केलेली त्या दिवशी मंगला पाटील परिवार खंडोबा ट्रस्टतर्फे. आणि ही ट्रॉफी मला नवरात्री मंडळातर्फे दिलेली 10वीला जेव्हा 71% पडलेले मला तेव्हा. अरे पाण्यात बुडून काढतात एकदम साफ. आणि या सगळ्या बाकीच्या ट्रॉफ्या आहेत. या आम्हाला गणपती मंडळातर्फे खेळ ठेवायचे दरवर्षी. त्यात मिळलेले अर्धे प्रीतच्या आहेत अर्धे मम्मीच्या. त्याच्यात मम्मीला संगीत खुर्चीमध्ये मिळलेले. नुसतं एकदा पाण्यात बुडून काढतो नंतर पाहिजे ते सुक्या कपड्याशी पुसून घेईन. फक्त हे 2 याला पाणी लावून फायदा नाही कारण की याची प्रिंटिंग उतरू शकते. सुक्या कपड्याशी पुसलेलं बरं. आता ब्लॉगिंगचे मुले भेटलेली ट्रॉफी त्याची बारी आहे. बघा घुसत पण आहे एवढी मोठी ट्रॉफी आहे. आता थांब नंतर पहिला ही घे. बघा एकदम आता चमकतात सगळ्या ट्रॉफ्या. अर्ध्या आहेत तिकडे. अशा करून माझ्यावर टोटल 15 ट्रॉफ्या आहेत. आता ट्रॉफ्या पुसून झालेल्या आहेत. अजून मी ठेवल्या परत काचेवर. बघा आता बघा एकदम नीट लावलेले आहे. आता रात्रीची वाजले 10 आणि शेकोटी करत बसलो आहे आम्ही सगळी. भाई आहे, भूमी आहे, प्रीत आहे, थोडी वेळ मम्मी पण येईल.
मोठी मम्मीला बोंबील बुजायचा तर बोंबील बुजायला येणार आहे मोठी मम्मी थोड्या टायमात. तिथपर आपण बाईकची हेडलाईट बघूया आता कालुकात कशी दिसते. सो बुलेट मीने आता तिकडून या साईडला आणले कारण की उजाडात आणले तुम्हाला नीट दिसेल. आता बाई चालू करेल. फोकस थांब फोकस हे करून दे. ऑरेंज कर. हां चालू कर आता. बघा फोकस एकदम फुल कर. बघा एकदम कडक फोकस मारते. एकदम लॉंग रेंज पर्यंत जाईल. पॉवरफुल आहे जाम. तो गॅरेजवाला पण सांगत होता खूप पॉवरफुल आहे लाईट. चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. अजून व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय.